हॅलो फ्रेंड्स, हे रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण खतरनाक मृत्यू पंचक 6 जून ते 11 जून 2026 या 5 दिवसामध्ये चुकूनसुद्धा ही 5 कामे करू नका. ती कोणती आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ ऐका. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आता 6 जून 2026 शनिवार ते 11 जून 2026 गुरुवार ह्या काळामध्ये आपल्याला खूप सावधगिरी बाळगायची आहे, कारण की ह्या काळामध्ये मृत्यू पंचक लागत आहे. हा पंचक काळ खूप खतरनाक मानला जातो. ह्या काळामध्ये मृत्यू तुल्य कष्टापासून वाचले पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. सनातन धर्मामध्ये आपल्याकडे कोणतेसुद्धा शुभ कार्य करण्याच्या अगोदर पंचांग, तिथी व नक्षत्र पाहण्याचे महत्त्व मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळ हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. जून 2026मध्ये पंचक 6 जून शनिवार संध्याकाळी 7:03 सुरू होत असून ते 11 जून गुरुवार सकाळी 8:16 वाजेपर्यंत त्याची समाप्ती होत आहे. ह्यावेळी पंचकाची सुरुवात शनिवारपासून सुरू होत आहे, म्हणून त्याला मृत्यू पंचक असे संबोधलेले आहे. धार्मिक मान्यता अनुसार मृत्यू पंचकाच्या काळामध्ये विशेष काळजी घेण्याचे सांगितलेले आहे. आता आपण पाहूया पंचक म्हणजे काय. नीट लक्ष देऊन ऐका. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ व मीन राशीमध्ये गोचर करतो तेव्हा त्या काळाला पंचक असे म्हटले जाते. यामध्ये 5 विशेष नक्षत्र येतात. ती म्हणजे धनिष्ठा, शतभिषा, पूर्व भाद्रपद, उत्तरा भाद्रपद व रेवती. असे मानले जाते की ह्या नक्षत्राच्या काळामध्ये केलेल्या कार्याचा प्रभाव सामान्य दिवसाच्या तुलनेने अधिक असतो. म्हणूनच पंचक काळामध्ये विशेष महत्त्व दिलेले आहे. मृत्यू पंचकला संवेदनशील का मानले जाते? पंचकचे 5 प्रकार सांगितले जातात. शनिवारपासून आरंभ होणारा पंचक काळाला मृत्यू पंचक असे म्हणतात. धार्मिक मान्यता अनुसार हा काळ शुभ कार्य किंवा मांगलिक कार्यासाठी अनुकूल मानला जात नाही. बरेच लोक ह्या काळामध्ये विवाह, गृहप्रवेश, घर बांधणी यासारख्या नवीन कार्य करण्यास सुरुवात करीत नाहीत किंवा करू नयेत. असे म्हणतात की ह्या काळामध्ये कोणतेसुद्धा शुभ कार्य केले तर त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्याचबरोबर बऱ्याच अडचणींना सामना करायला लागू शकतो. पंचकमध्ये मृत्यूच्या संबंधित काय मान्यता आहे? गरुड पुराण व ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू पंचक काळात झाला तर तो विशेष संवेदनशील मानला जातो. धार्मिक मान्यता अनुसार ह्या स्थितीमध्ये परिवारावरती किंवा कुळावरती काही संकट येऊ शकते. म्हणूनच अंतिम संस्कार करण्याच्या अगोदर काही विशेष धार्मिक अनुष्ठान व शांतिकर्म करण्याची परंपरा सांगितलेली आहे. असे मानले गेले आहे की पुढील उपाय केले तर संभावित दोष निवारण होऊ शकते व मृत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाऊ शकते. तसेच आपण धार्मिक विश्वास व दृष्टिकोन ठेवून हे सगळे समजून घेतले पाहिजे. मृत्यू पंचक 6 जून ते 11 जून ह्या काळामध्ये आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ खूप अशुभ मानला गेला आहे. मृत्यू पंचक ह्या काळामध्ये चुकूनसुद्धा पुढील 5 कामे करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार पंचक 5 दिवसांचे असते. ह्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव अधिक असतो, म्हणून पुढे दिलेले कार्य करण्यापासून आपण वाचले पाहिजे. निर्माण कार्य म्हणजे घराचे बांधकाम सुरू करू नये किंवा ह्या काळामध्ये घराचे स्लॅब टाकणेसुद्धा अशुभ मानले जाते. लाकडी काम, घरातील फर्निचर करणे किंवा फर्निचरसाठी लाकडं आणणेसुद्धा टाळावे. दक्षिण दिशेच्या बाजूला प्रवास करणे टाळावे. या 5 दिवसामध्ये दक्षिण दिशेची यात्रा किंवा प्रवास टाळावा. अगदीच नाईलाज असेल तरच प्रवास करावा. बेड बनवणे किंवा पलंग बनवणे, पंचक ह्या काळामध्ये नवीन बेड बनवणे अशुभ मानलेले आहे. अंतिम संस्कार, असे म्हणतात की पंचक काळामध्ये कोणाचा सुद्धा मृत्यू झाला तर दोष लागतो.
त्यासाठी एक उपाय म्हणजे 5 पुतळे बनवून त्याचा दाह संस्कार करणे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अधिक मास चालू आहे. अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या पवित्र मासमध्ये पूजा पाठ मंत्रजाप अधिक प्रमाणात केला जातो. अधिक मासमध्ये आपण 33 वातींचा उपाय करून जरूर करावा. आपण ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 33 वातींचा दिवा कसा लावावा ह्याची संपूर्ण माहिती आणि त्याचे महत्त्व काय आहे हे बघितलेले आहे. तिथे आपण क्लिक करून बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण 33 वाती घेऊन तुपामध्ये किंवा तेलामध्ये बुडवून त्याची वात लावावी. आपण हा दिवा आपल्या घरातील देव्हाऱ्याच्या समोर दिवा लावून देवांना ओवाळावे व 33 बत्तासे किंवा 33 अनारसे नैवेद्य म्हणून दाखवावे. मग आपल्या मनातील मनोकामना सांगावी, ती नक्की पूर्ण होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.